आमची प्रमुख मागणी 2 सप्टेंबरचा काळा जी.आर रद्द करण्यासाठी हा ओबीसींचा एल्गार मेळावा घेतला आहे आणि हा मेळावा ओबीसी समाजानं खांद्यावर घेतलेला ओबीसी समाज स्वयंस्फूर्तीनं इथं या मेळाव्यामध्ये मराठवाड्यातून येतोय आणि ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपवतोय हे सगळ्या गोरगरीब ओबीसींना गावगाड्यातील 18 पगड जातीतील 12 बलुतेदार 18 अलुतेदार ह्या सर्व लोकांना कळायला लागले। त्यामुळे ओबीसी समाज आता जागरूक झाला, ओबीसी समाज स्वतः रस्त्यावर उतरायला लागला आणि हा बीडचा मेळावा फक्त जाकी आहे। 29 तारखेला नांदेडला याच्यापेक्षाही मोठा मेळावा होईल, आणखी त्याच्यापेक्षा मोठा होईल। अशा चढत्या क्रमाने मोठमोठे मेळावे होत राहतील आणि राज्य सरकारला जे 2 सप्टेंबरचा काळा जी.आर जोपर्यंत राज्य सरकार रद्द करत नाही तोपर्यंत राज्य सरकारच्या विरोधात ओबीसी आक्रमक आहे। ओबीसी आता त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधून सुद्धा दाखवून देईल। जर यांनी जी.आर रद्द नाही केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री म्हणत आहे ओबीसीला आरक्षणाला आम्ही धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण दिले, त्याप्रमाणे ओबीसी समाजाने सुद्धा ठरवलं आहे आमच्या विरोधातला जी.आर रद्द नाही केला तर आम्ही सुद्धा भाजप असेल, भाजपच्या महायुती असेल, महायुतीच्या पक्षाच्या चिन्हाला धक्का न लागता मतदान करण्याचं ओबीसीनं ठरवलेलं आहे।